नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आता हा लसूण अद्रकचा पेस्ट बनवत आहे। सगळं काही कामं आटोपलेले होते, क्लिनिंग हे ते सगळं आटोपलेलं होतं, सकाळची जी आपली कामं असतात आणि आता फक्त राहिलेलं आहे तर ते हे माझं पेस्ट बनवणं। अंघोळ वगैरे राहिलेली आहे माझी, त्यानंतर मी अंघोळ वगैरे करते, मग स्वयंपाकाची तयारी करते। पण आता म्हटलं पेस्ट बनवून घेते आणि त्यानंतरच मग अंघोळ वगैरे करून स्वयंपाकाची तयारी करणार। तर आता हा पेस्ट बनवायसाठी मला खूप जास्त हे लागणार आहे, काय म्हणतात त्याला, लसूण लागणार आहे। आणि सगळं लसूण मी जे थोडे जुने होते ते लसूण बाहेर काढले आणि सगळ्यांचं आता पेस्ट बनवून घेते, म्हणजे त्याला सोलून। आणि माझी एक ट्रिक आहे सोलायची, लसूण सोलायची। त्याला काय करते मी, त्याचा हार्ड पार्ट असतो ना तो चाकूनी कट करते आणि नंतर मग त्याला व्यवस्थित सोलून घेते, त्याने लवकर लसूण सोलला जातो। आणि ही कढीपत्ता मी तोडून आणला होता, त्याला धुवून ठेवला आणि आता या डब्यात सुकू घालते, पहिल्यांदा वर ठेवते आणि नंतर मग त्याला फ्रीजमध्ये ठेवणार, कारण मग ते तसाच जर मी ओला फ्रीजमध्ये ठेवला तर तो सडायची भीती राहते, खराब व्हायची भीती राहते। तर आता हे माझे लसूण सोलून झाले होते, आता अद्रक सोलायचं बाकी होतं, तर अद्रकचं वरचं साल काढून घेते आणि नंतर मग अद्रकचे तुकडे करते आणि त्यामध्ये काय काय घालणार आहे, लसूण अद्रकचं पेस्ट मी कसं बनवते आज तर तुमच्यासोबत शेअर करते। खूप जण मग विचारतात की ताई तू कसा बनवला, आणि याआधीसुद्धा मी शेअर केलेलं आहे, जे नवीन जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठी सांगते। खूप सारं बनवून ठेवत असते मी आणि मला मग वेळेवरती टेन्शन नाही राहत की अरे 2-4 पाकळ्या आपल्याला निवडायच्या आहेत आणि मग त्या भाजीत टाकायच्या आहे। एक चम्मच आपला पेस्ट घेतला आणि मग डायरेक्ट भाजी बनवून जाते। आणि जास्त पेस्ट लागतो मला केव्हाही, म्हणजे मी जी भाजी बनवते ना त्यामध्ये जास्त पेस्ट घालते आणि लसूण अद्रकच्या पेस्टशिवाय माझी भाजी म्हणजे होतच नाही, मला जमतच नाही। तर आता काय केलं, माझी एक चुकी झाली इथे। आता हे सगळं जे सारण होतं हे खूप जास्त झालं होतं आणि हे जे पॉट आहे हे खूप छोटंसं आहे, त्याच्याने मग मी सगळं काही टाकलं आणि त्यानंतर ते फिरायलाच नाही लागलं। मग मी चेंज केलं पॉट आणि मोठ्या पॉटमध्ये टाकून ते सगळ्या गोष्टी केल्या। आता मी काय काय घातलं त्यात ते सांगते। आता लसूण घेतला, लसूण किती निवडला होता तर तो तुम्हाला माहितीच आहे। तर लसूण घेतला तेवढा, त्यात मोठे असे 2 गाठे अद्रकचे घेतले, ते बारीक कट करून घेतले। त्यानंतर मग कढीपत्ता टाकला आणि जिरं टाकलं आणि ही कोथिंबीर आहे, तर कोथिंबीर कट करून टाकत आहे। आणि त्याला हिरवंपणा येण्यासाठी थोडं आपल्याला हे टाकायचं आहे, तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं, जास्त नाही। आणि त्याला तो जो हिरवापण आहे त्याचा, म्हणजे आपण कढीपत्ता टाकतो किंवा मग कोणी त्यामध्ये हे पण टाकतात, काय म्हणतात त्याला, हिरवी मिरची पण टाकतात। मग काय होते, हिरवी मिरची टाकल्यानंतर मी पण टाकायची आधी, मग तो जो आपला तिखटाचा प्रमाण आहे, तिखटाचं प्रमाण कळतच नाही आपल्याला। मग आता मी हिरवी मिरची टाकणंच बंद केलं। आता इथे हा जो प्लग आहे याच्यामध्ये ते लूज होत होते म्हणून मग इकडे आणलं, डायनिंगवर लावलं। तरीसुद्धा मग इकडे लावल्यानंतर पण ते जाम होत होतं, कारण हे छोटं पॉट पडलं। मग मोठं पॉट घेतलं आणि मोठं पॉट घेऊन मग ते फिरवलं व्यवस्थित आणि छानपैकी पेस्ट बनवून घेतलं। आता एका ग्लासच्या कंटेनरमध्ये मस्त भरून ठेवून देते आणि ते मस्त खूप दिवसपर्यंत मला पुरणार, मला टेन्शन राहणार नाही। आणि खूप जण म्हणतात लवकर खराब होतो, वास मग कमी होतो किंवा टेस्ट कमी होते, असं काहीच होत नाही। माझ्यासोबत तर असं काही होत नाही, मी ग्लास कंटेनरमध्ये ठेवते। आधी होत होतं की मी छोट्या प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवायची, पण मग त्यावेळेला मला असं जाणवलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या व्यवस्थित केल्या की खराब होत नाही। आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवला म्हणजे एका कमी टेम्परेचरवर, तर खराब होणारच नाही तुमचा तो पेस्ट। आणि त्याचं जे न्यूट्रिशन आहे किंवा मग वास आहे तो तसाच मेंटेन राहणार। तुम्हाला फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे। जर लूज कंटेनरमध्ये ठेवलं त्याला, म्हणजे त्याचा ग्लास, म्हणजे काय म्हणतात त्याला, लीड जे आहे ते टाईट असलं पाहिजे। एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, बिलकुलच खराब होणार नाही तो। आणि जो ग्रीनपणा आहे किंवा जो ग्रीन कलर आहे तसाच मेंटेन राहणार। तर आता माझा हा भरून झालेला आहे, मी व्यवस्थित ठेवून देते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते। डायनिंग टेबल खराब झालेलं होतं, आता मी ते सगळं निवडत होते तर त्याच्यामुळे ते सगळं होतं। आणि इथलं मला डायनिंगवरचं सगळं काही क्लीनही करायचं आहे। तिकडनं आल्यानंतर सगळं तसंच पडलेलं होतं। पूजा उचलली होती यांनी, तर समजा नारळ होते किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तिथेच वरच ठेवून दिल्या होत्या, तर त्या पण मला क्लीन करायचे आहे। नारळ तर खूप झाले होते जमा, कारण तिकडनं पण मला मिळालेले होते माझ्या माहेरवरून, ते पण नारळ होते किंवा मग पूजेसाठी आणलेले ते सगळे नारळ होते। तर ते सगळे मला व्यवस्थित आता ठेवून द्यायचे आहे, जेव्हा मग काम पडतं मग तेव्हा ते फोडायला बरे होतात।
भाजीत वगैरे टाकायला पण ते यूज करते मी. एक दिवस ते सगळे नारळ मला हे फोडून देतील आणि जे पाण्याचे नारळ आहेत ते साईडला ठेवून जे कोरडे नारळ आहेत ते सगळे फोडून देतील आणि मग मी एका बरणीत भरून ठेवून देते. आणि हो, हा जो झाडू आहे आता मला कामात पडत आहे, कारण 2 वर्षाचे झाडू जमा झालेले होते याच्या 2 वर्ष आधीचे. तर 2-3 झाडू असे जमा झालेले होते, तर त्याच्याने मग ते यूजच नव्हते होत. आता म्हटलं असं काहीतरी क्लिनिंगसाठी आपल्याला यूज होईल हे, म्हणून मी काढून घेतले होते. आता हे छोटे छोटे झाडू तसेही कामात पडत नाही, तर अशा डस्टिंगसाठी कामात पडेल. तर आता इथे हा झाडू वर ठेवलेला आहे, तिकडच्या साईडला स्टोरूममध्ये ठेवून देते. आणि तिथे पण ते जे आहे ना टेबल, ते पण क्लीन करायला बरं होते आणि हा टेबल पण क्लीन करायला बरं होता, हा छोटासा झाडू. आणि मग जे खाली पडलेलं आहे ते तर आपण झाडूने आपल्या झाडणीने क्लीन करतोच. तर असं म्हणून आता मी हे क्लीन करून घेते आणि नंतर मग एकदाची आंघोळ झाली की मग बाकीच्या माझ्या कामाला सुरुवात करते. आणि हो, तुमची दिवाळी कशी गेली, तुम्ही दिवाळीला काय काय केलं, किंवा अजूनपर्यंत तुम्ही माहेरीच आहात की माहेरीवरून आले, मुलांची शाळा सुरू झाली की नाही हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. माझ्याकडे तर मुलांची शाळा सुरू झालेली आहे, आता 12 तारखेपासूनच मुलांची शाळा सुरू झाली. मुलं पण रुटीनमध्ये आलेले आहेत, मी पण रुटीनमध्ये आलेली आहे. आणि भाऊबीजच्या ब्लॉगमध्ये खूप जणांनी अशा कॉमेंट केल्या की ते जे ब्लाऊज आहे ते सूट होत नाही आहे. हा मला पण नंतर वाटलं, पण मी एकच ब्लाऊज घेऊन गेली होती, म्हणजे 2-3 ऑप्शन्स असे नेलेले असते तर मग मला कळलं असतं. पण जेव्हा मी ट्राय केलं त्यानंतर मला पण वाटलं होतं की यार नाही, ते सूट नाही होतं आहे. पण म्हटलं आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, मी एकच साडी घेऊन गेली होती आणि एकच मी ब्लाऊजसुद्धा घेऊन गेली होती. तर आता मग माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, म्हणून मग मी तेच घातलं. काही हरकत नाही, आता काय करू शकते. आणि हो, खूप जण म्हणत होते की त्याच्यामध्ये तू थोडी फॅट वाटत होतं. तर फॅटचं असं झालेलं आहे की माझं गेन झालेलंच आहे, फॅट वाटत नाही आहे, फॅट झालेलीच आहे मी. आणि आता तर आपल्या काय म्हणतात त्याला, ह्या दिवाळीच्या पिरियडमध्ये तर माझं आणखी 1.5 kg माझं गेन झालेलं आहे. कारण काय होतं, दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण कितीही म्हटलं तरी माझं बॉडी टाईपच तसं आहे, माझं लवकर वाढतं आणि मग लवकर मी कमी पण करू शकते. इथे माझं सगळं काही काम आटोपले होते आणि मी आंघोळ वगैरे करून लगेच स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं, तर डाळ तडका म्हणजे डाळ बनवली साधी, त्याला आपला याचा तडका लावला हिरव्या मिरचीचा जिऱ्याचा. आणि नंतर मग जिरा राईस बनवला, बटाट्याची भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या. आणि इतके सगळे भांडे निघालेले होते. आता हे सगळे भांडे आता काकूंसाठी ठेवून दिले, काकू येतील आणि ते क्लीन करतील. गौरव आलेला होता आणि गौरवला निघायचं पण होतं. तर आता इथे गौरवला अक्षत लावून घेते, ओवाळून घेते त्याला, आणि त्याला निघायचं आहे तर त्याला सोडून पण द्यायचं आहे. आणि इथे आमची मजा मस्ती सुरू होती, सगळ्यांना ओवाळून झालं होतं. तुम्हाला सांगितलं होतं ना की गौरव त्या दिवशी पण आला होता वैभवला सोडवायला, आणि वैभवला सोडून तो निघून गेला होता ज्या दिवशी मुन्ना मला घ्यायला आला होता त्या दिवशी. मग वैभव थांबला. आम्ही सगळेजण मग याला गेलो, अकोटला गेलो. अकोटला आम्ही आमची भाऊबीज साजरी केली आणि गौरव राहिला होता. त्याच्या ड्युटीमुळे तो मग नंतर आला आणि त्याने आधीच तो कुर्ता वगैरे सिलेक्ट करून ठेवला होता त्याच्यासाठी. त्याला जो पाहिजे आहे तो मी त्याला गिफ्ट दिला. आणि हा आपला आता ओवाळून झालेला आहे माझं इथे, आणि त्याला माझं गिफ्ट पण देणं झालं होतं. मग त्यांनी काही रील्स बनवल्या छान मस्त, आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले, ते तुम्ही इन्स्टावर बघितलेच असतील. मी रिशेअर केले होते, त्याची जी स्टोरी आहे ती रिशेअर केली होती. आणि हो, जर तुम्ही इन्स्टावर मला फॉलो नसेल केलं तर प्लीज इन्स्टावर जा, फॉलो करा. तसं मी लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे इन्स्टाचा, पण जर तो क्लिक नसेल होत, खूप जण कंप्लेंट करतात की ताई तो लिंक क्लिक होत नाही. तर मला असं वाटते की मी नाव चेंज केलं ना, त्यामुळे क्लिक होत नसेल तर कांचन लाटे ऑफिशियल असं टाका, इन्स्टाला सर्च करा आणि तुमच्यासमोर माझं अकाउंट येईल. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे फोटोज व्हिडिओज बघायला मिळतील. जर आवडलं माझी प्रोफाईल जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता. लेटेस्ट अपडेट्ससाठी मला तिथे फॉलो करू शकता, म्हणजे ब्लॉग यायच्या आधी तिथेच तुम्हाला अपडेट मिळून जाते आणि केव्हा काय होते स्टोरी वगैरे किंवा मग व्हिडिओज वगैरे हे मी शेअर करते तिथे. तर असं आहे. आणि आता तेच तो कुर्ता ट्राय करेल, त्याचे व्हिडिओज वगैरे बनवणार. आता निघाला तो. मी सोडवायला गेली होती त्याला बसस्टँडला. त्याआधी मला एक कंप्लेंट करायची होती. असं जर तुमच्यासोबत झालेलं असेल कधी तर मला सांगा, नसेल झालं तर तुम्ही आता माझा व्हिडिओ बघा आणि असं तुमच्यासोबत होऊ शकते, अलर्ट व्हा. तर काय झालं, एक दिवस मी 2-3 दिवस आधी माझी मैत्रीण आली होती, तिला मला शॉपमध्ये घेऊन जायचं होतं आणि अर्जंटमध्ये ती अकोल्यावरून आली होती. मी त्या दिवशी पेट्रोल टाकलं आणि मी खूप घाईत होती आणि मी कधीच अशी कॅश पेमेंट करत नाही, कारण माझ्याकडे कॅश कमी असते, मी ऑनलाईनच पेमेंट करते. पण त्या दिवशी काय झालं, अचानकच आपले ग्रह चेंज झाले ना, तर असं होतं. त्या दिवशी मी कॅश पेमेंट केली कारण माझ्या पर्समध्ये कॅश होती आणि त्यांनी ते पेट्रोल टाकलंच नाही
आणि मी जेव्हा तिला घ्यायला गेली त्यावेळेला मग मी त्या आकड्यावर बघितलं तेव्हा जेव्हा मी टाकायला गेली होती तेव्हा 27 किलोमीटर माझी गाडी चालू शकली असते, पण नंतर जेव्हा बघितलं तेव्हा पण 27 किलोमीटरच दिसत होतं. तर त्यामुळे मग मला लक्षात आलं की अरे यांनी पेट्रोल टाकलं नाही, पण मी तोपर्यंत शॉपिंग करायला पोहोचली पण होती. आणि तिथेच आम्हाला इतका वेळ होऊन गेला की मग त्या दिवशी मी तर जाऊ शकले नाही, म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट करायला गेली. आणि मला ही कंप्लेंट तर करायचीच होती, कारण माझ्यासोबत झालं तर असं दुसऱ्यांसोबत होऊ नये, म्हणून मग मी ही कंप्लेंट करायला गेली होती त्यांच्याकडे. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करून देते की काय झालेलं आहे म्हणून. बाय मग चल दरवर्षीप्रमाणे श्रीकांत यावर्षी पण सगळ्यात लास्ट आला, कारण जेव्हापासून श्रीकांतचं लग्न झालं तेव्हापासून काय होते की गौरी दिवाळीनंतर माहेरी चालली जाते, मी पण इकडे अकोटला जाते. तर त्यामुळे मग त्याचं येणं होत नाही. मी तिकडे भाऊबीज साजरी करून घेते सगळ्यांसोबत. नंतर मग त्याचं काय होतं की जेव्हा गौरी येते त्यावेळेला मग ते जोडाने येतात. तर यावेळेला पण जेव्हा आता गौरी आली त्यावेळेला मग तो आला आणि छान आता त्याला ओवाळलं. आणि त्याच्या कुर्त्याची साईजची म्हणजे मी खूप कन्फ्यूज होते त्याच्या कुर्त्याच्या साईजमध्ये, की आता थोडी त्याची साईज वाढलेली आहे, म्हणून मला असं वाटलं की याला होईल नाही होईल, पण ठीक आहे व्यवस्थित झाला. त्याला घालून बघायला लावलं तर छान दिसत होता मस्त. असं आता इथे माझी भाऊबीज सेलिब्रेट झालेली आहे आणि यावेळेला सगळे बँड पार्टी झालेले आहेत आमच्याकडे श्रीकांतपासून तर लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे बँड पार्टी झालेली आहे. तर चला मग आता इथेच थांबवते आता या व्हिडिओला आणि भेट नवीन छानशा व्हिडिओमध्ये. आणि थोड्या वेळाने ना गोलू आणि पप्पा पण आले होते, त्यांनी सरप्राईज दिला. ते काही कामानिमित्त याला गेले होते, यवतमाळला गेले होते आणि तिकडनं येताना त्यांनी सांगितलंच नाही मला, अचानकच ते येऊन गेले. तर मग त्यानंतरचा ब्लॉग मी कंटिन्यू करू शकले नाही, म्हणून मग त्यासाठी सो सॉरी. आता इथेच या ब्लॉगला थांबवते, भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.